नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी मी व्लॉग बनवत आहे, कारण गावी आलेलो आहे त्यामुळे व्लॉग बनवणं बनतंच. गावी आलो तर भरपूर पाऊस चालू आहे, अजूनमधून पाऊस चालूच आहे. आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकतात, पूर्ण हिरवेगार रान झालेलं आहे. बघू शकता आजूबाजूला पूर्ण हिरवेगार आहे. आणि आता मी तुम्हाला आमचा व्हाव दाखवणार आहे, त्यामध्ये किती पाणी आहे ते आता आपण बघूया जाऊन. चला मग मित्रांनो, पाऊस पडून गेला, गणपती गेला, तरी अजून पण ही अशी रानटी झाडं आपल्याला ताजी टवटवीत बघायला भेटतात, बघू शकतात. आणि या फुलांचा वापर माझ्या मते गणपतीसाठी मातीसाठी वापरतात, काय कशासाठी वापरतात माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. ही बघा, अशा प्रकारे फुलं आहे ती. ही बघा, बघू शकतात तुम्ही. चला मग मित्रांनो, आता मी तुम्हाला वाव दाखवतो आहे आमचा. बघूया किती एवढं पाणी आहे ते आता. आणि आजूबाजूला पूर्ण लाजरी आलेली आहे, बघू शकता. ही काट्याची लाजरी आहे वाटेमध्ये, बघू शकतात केवढी लाजरी आहे ही बघा. भरपूर लाजरी आलेली आहे इकडे. बघूया आता आपल्या व्हाळामध्ये केवढं पाणी आलेलं आहे ते. चला मित्रांनो, पाणी तर वाहत आहे भरपूर. भरपूर म्हणजे भरपूर नाही आहे, जसे पावसाळ्यामध्ये असतं तसं पाणी नाही आहे, पण चांगलं पाणी वाहतं आहे. हे बघा केवढं पाणी आहे, भरपूर पाणी आहे. चला खाली पण उतरून बघूया आपण आता. भरपूर पाणी आहे, बघा केवढं पाणी आहे. आणि पूर्ण निव्वळ पाणी आहे हे बघा. पावसाने पण काळोख केलेला आहे मित्रांनो. पाऊस येणार नाही आता, पण काळोख केलेला आहे. पाऊस पडला तर व्हाळाला पाणी वाढेल अजून. मित्रांनो, माझ्या पायाकडे बघू शकतात, मासे फिरत आहेत बारके बारके. फ्रीमध्ये मसाज करून देत आहेत हे बघा. भरपूर मासे आहेत पाण्यामध्ये, बारके बारके. हे बघा, बघू शकतात केवढे आहेत हे बघा. गावामध्ये आल्यावर इतर खरी मजा असते बघा. आणि पाणी बघा केवढं आहे निव्वळ. मित्रांनो, व्हाळामध्ये एवढं पाणी नाही आहे, पण चांगलं पाणी आहे, एवढं पण कमी नाही आहे. चला मग आता आपण वरती जाऊया, बघूया अजून काय भेटतं. मित्रांनो, गणपती झाला, दिवाळी झाली, तरी पण अजून रान बघा केवढं वाढलं आहे. भरपूरच रान वाढलेलं आहे या टायमाला, कारण पाऊस अजून चालू आहे ना, त्यामुळे आपल्याला अजून रान बघायला भेटतं भरपूर. चला जाऊया पुढे. पूर्ण जंगल झालेलं आहे इकडे, भरपूरच जंगल झालं आहे. चिखल पण बघा केवढं वाढलं आहे. हे बघा केवढं जंगल आहे, जंगलच झालं आहे पूर्ण, का दिसतच नाही. आणि मित्रांनो, ही जागा तुम्हाला माहीतच असेल. इकडे इकडे आपण खेकडे पकडतो पावसामध्ये आल्यावर, नाही तर कधी आल्यावर. इकडे अजून पण पाणी आहे भरपूर, बघू शकतात. आणि इकडे आपण मे महिन्यामध्ये आंघोळ करायचो, येत ते पाणी इकडे बघा, बघू शकतात केवढं पाणी आहे. भरपूर पाणी आहे अजून. मित्रांनो, खाली उतरून बघूया आपण खेकडे पकडायला कधी भेटतात ते. आता नाही पकडूया, पण बघूया. पाणी बघा केवढं आहे, भरपूर पाणी आहे. खेकडे भेटतील असं वाटतं. एकदा आपण आपली जाळी टाकून, आखी टाकून बघूया भेटतात की नाही, आणि त्याचा एक नवीन व्लॉग बनवूया खेकड्यांचा. बघा, बघू शकतात पूर्ण पाणी भरलेलं आहे. बघूया खेकडे भेटतात काय. आणि इकडे मासे पण आहेत, छोटे छोटे आहेत पण. मित्रांनो, वाटेमध्ये एक झाड दिसलेलं आहे आम्हाला, दाखवतो तुम्हाला. या झाडाचं नाव पण मला माहीत नाही आहे. हे बघा, हे असं फूल आहे, मला नाव माहीत नाही आहे. जर तुम्हाला तर नाव माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा की या फुलाचे नाव काय आहे.
हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे फूल असतं. जर तुम्हाला जर नाव माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मला या फुलाचं नाव माहीत नाही आहे. भरपूर झाडं आहेत. हे बघा, पूर्ण झाडं अशी भरलेली आहेत, भरपूर आहेत आणि अशी फुलं आलेली आहेत. हे बघा. आणि मित्रांनो, दिवाळी झाली, 2 दिवस झाले आणि आमच्या इकडे एक प्रथा आहे की दिवाळीच्या दिवशी सातिवण्याच्या सालीची रस पितात. आणि ते झाडं तुम्ही बघू शकता मागे. हे बघा, एवढं मोठं झाड आहे, बघू शकता केवढं मोठं आहे, भरपूर मोठं झाड आहे. आणि त्या झाडाची साल पण बघा 2 दिवस झाले काढलेली आहे, कारण त्याचा रस पितात. भरपूर कडू कडू असतो. तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, अशा प्रकारे झाड असतं सातिवण्याचं आणि ही साल अशी प्रकारे काढली जाते. आता येत नाही आहे, घट्ट आहे भरपूर, नाही तर तुम्हाला दाखवली असते. आणि मित्रांनो, वर्षातून एकदा ह्या सालीचा रस पिला जातो. भरपूर कडू असतं आणि त्यानंतर दिवाळीच्या दिवशीच पिला जातो. पहाटे नरकासूर जाळल्यानंतर या सालीचा रस पिला जातो आणि त्यानंतर मग फराळ खाल्ला जातो, बघू शकतात. आणि हे बघा, केवढं मोठं झाड आहे. आणि मित्रांनो, माझा पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. चला.